वर्ग कसा काढणे 54. 54चा स्क्वेअर कसा काढायचा बघा. एक स्थानी 4 आहे, दशक स्थानी 5 आहे. पहिल्यांदा काय करायचं 54 लिहिलं. 54 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16. ओके, दोन्ही साईड लिहून घे. 5चा स्क्वेअर 25, 4चा स्क्वेअर 16. दोन्ही साईड लिहून घेतलं. पण आता नंतर काय करायचं, ह्या दोन्हीची गुणाकार करा. 5 चोक 20, 20 आलं. 20 गुणले 2, 20 गुणले 2 40, 40मध्ये घ्यायचं. आता 6 इसच ठेवायचं. एकच स्थानची संख्या इतर घ्यायची. हे 1 40मध्ये घेऊ. 41, 41 लागणं एकच स्थानी 1 आलं. 1 आलं. 4 पुढे गेले. 25 आणि 4 किती 29. आता इथं 84 कसं करायचं. 4चा स्क्वेअर किती 16, 8चा स्क्वेअर किती 64. 8 गुणले 4, 8 गुणले 4, 8 चोक 32, 32 गुणले 2 64. मग इथं 64मधले आहेत. तर एकच स्थान लिहायचे. 6 हे एकच स्थानी 6 घेतलं. हे 1 उरलेलं 64मध्ये 65, 65 एकच स्थानी 5 आलं. 5 आलं. उरलं 6 इकडे घेतलं. 64 आणि 6 किती 70, 70 56 हा त्याचा स्क्वेअर. 37चाच तसंच करायचं. 37चं काय करायचं. 7चा स्क्वेअर किती 49, 3चा स्क्वेअर किती 09. 7 गुणले 3, 7 21, 21 गुणले 2 बरोबर 42, 42मध्ये लिहिलं बरोबर आहे. एकच स्थानी किती आहे 9 गेलं. हे 4 आहे. 4 ह्यात 42 आणि 4 किती 46, 46 म्हणलं 6 आलं. 4 उरलेलं 4 किती 9 आणि 4 किती 13, 13 19 तर 37चा स्क्वेअर. 48 स्क्वेअर कसं करा. 8चा स्क्वेअर 64, 4चा स्क्वेअर 16, 8 चोक 32, 8 गुणले 4 32, 32 गुणले 2, 32 गुणले 2 64. मग 4 एकच स्थानी 4 संख्या 4 आले. 6 आणि 64 किती 70, 0 आलं. 7 इकडे गेले. 16 आणि 7 किती हे 4 आणि 3 23, 0 4 हा 48 स्क्वेअर. पुढं 56चा स्क्वेअर की 6चा 36, 5चा 25, 5 आता मध्ये जी संख्या लिहिताना 6 5 30, 5 गुणले 6 बरोबर 30. ह्या 30ला 2 न गुण आहे. 2 गुणले 60 आलं. हे मध्ये 60 आलं. एकच स्थानी किती आलं. एकच स्थानी संख्या किती आहे 6 घेतलं. हे उरलं 3 इकडे 60मध्ये मिळलं. 60 आणि 3 किती 63, 63ला 3 एकच स्थानी 3 आलं. 6 कुठे गेलं 6 25मध्ये मिळालं. 31 36 हा 56चा स्क्वेअर बरोबर. 68चं तसं करा. 68 काही 64, 68 64, 6 36, 8 सांग 48 गुणले 2 किती 48 गुणले 2 92 बरोबर आहे. हे 92मध्ये लिहिलं. हे एकच स्थानी 4 आलं. 92 आणि 6 किती 98, 8 आलं. 9 92 आणि 6 किती 98, 98 एकच स्थानी 8 लिहिलं. 9 उरलेलं 9 36 अधिक 9 घ्यायचं. पुढे घ्यायचं. 36 आणि 9 किती हे 4 आणि 5 45, हे स्क्वेअर काढणे. वर्ग कसा काढणे हे